गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज वैभव. ओम साई वडोळबी. ओम साई वडोळबी संघाचा गोलंदाज येतोय वैभव. तर स्ट्राईकला फलंदाज चिराग, तर नॉन स्ट्राईकला असणारा फलंदाज तन्मय. चिराग आणि तन्मय सलामीची जोडी आहे. जर पाहायला गेलं तर मी अगोदर सुद्धा म्हटलं होतं आणि समीर सर आता सुद्धा म्हणतोय की जे ओम साई वडोळबीचे जे आमचे फ्रँचायझी आहे सुभाजी सावंत साहेब यांचं मात्र कौतुक करावं लागेल की आजच्या दिवसामध्ये सुद्धा संघ आहे त्यांचा आणि 3 तारखेच्या शेवटी म्हणजे शेवटच्या रात्रीसुद्धा ओपनच्या दिवशीसुद्धा त्यांचा संघ आहे. तर नक्कीच त्यांचं कौतुक करणं गरजेचं आहे. या दरम्यान पंचांचा चला सामना चालू होण्याचा इशारा येतोय. आमचे करंजीकर सर असतील, दलाल सर असतील, हे मात्र पंचांची कामगिरी सांभाळत आहेत. तर गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज वैभव. चांगला फटका इथे मात्र बाद होण्याची शक्यता होती, परंतु चांगला क्षेत्ररक्षण तितकंच चांगला थ्रो होता आणि तेवढीच चांगली रनिंग डिफिकल्टी होती. नक्कीच पत्र्या मारुती संघाचा कौतुक करावं लागेल. काय चपळता दाखवली आहे. एक धाव निश्चित रूपे घेतली आहे. आमचे अभय सर तिवारी सुद्धा उपस्थित झाले, त्यांचं तर मनापासून स्वागत करूया. धावसंख्या 1 ने मात्र श्री गणेशा होत आहे. धावसंख्या वाढते ती मात्र 1. बँकचं खात्याचं अकाउंट ओपन करतोय तो फलंदाज चिराग. तन्मय चांगला फटका इथे मात्र पॉईंटच्या डोक्यावर मारलेला फटका, नजाकत भरा स्ट्रोक म्हणायला हरकत नाही, परंतु तेवढंच चांगलं पाहिलं आपण क्षेत्ररक्षण वडवळ बी अर्थातच ओम साई वडवळ बी संघाकडचा. धावसंख्या 2 ने वाढते ती पोहोचते 3 या आकड्यावरती. तन्मय आपल्या वैयक्तिक 2 धावांवरती खातं ओपन करतोय, तर चिराग 1 धावांवरती ओपन करतोय. संघाची धावसंख्या होते ती 3. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना 3 धावा फलकाराव्या लागत आहेत. चांगला फटका इथे मात्र मिड विकेटच्या डोक्यावरून आउट ऑफ द पार्क आलेला देखणा फटका, लाजवाब षटकार. डीजे धन्यवाद डीजे. इथे मात्र धावसंख्या 6 ने वाढते ती पोचते 9 या आकड्यावरती. काय फटका मारला फलंदाज तन्मयने. आपल्या वैयक्तिक 8 धावांवरती खेळतोय, तर संघाची धावसंख्या पोहोचवते पहिलं षटक प्रगतीपथावर असताना 9 धावा फलकाराव्या लागत आहेत. पत्र्या मारुती वरची गोपली संघ घरचा मैदानावरती खेळ होतोय. खरोखरच चांगला खेळ आतापर्यंत होतोय तो तन्मय आणि जिगर चिरागचा. चांगला फटका इथे मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं मारण्याचा प्रयत्न होता. आपलं क्षेत्ररक्षण होतं इथे मात्र धावसंख्या 1 ने वाढते ती बसते 10 या आकड्यावरती. पहिले षटक प्रगतीपथावर असताना वैभव जो या संघाचा तारणहार आहे ओम साई वडोळ व्ही संघाचा, त्याच्यावरती मात्र प्रहार केलाय तो चिराग आणि तन्मयाने. 10 धावा आतावर फलकाराव्या लागत आहेत. नक्कीच आता मागच्याच आठवड्यात आपण पाहिलं होतं की अंडरमध्ये या चिराग पापडला मॅन ऑफ द सिरीजची अंडरमध्ये बाईक भेटली होती. तो मात्र खेळाडू मैदानावरती खेळ करतोय. चांगला खेळ त्याकडनं पाहायला भेटतंय आणि सलग अजून 3 तारखेवर येणार असताना त्यात तीड मात्र शंका नाही, परंतु इथे मात्र खेळ चांगला आहे चाललाय तो पत्र्या मारुती वरची खोपोली संघाचा. पत्र्या मारुती वरची खोपोली संघ घरच्या मैदानावरती खेळत असताना खरोखरच चांगला खेळ करताय. सलामीला आलेले फलंदाज चिराग गाणी तन्मय दोन्ही फलंदाज मात्र चांगला खेळ करतायत.
इथे मात्र चांगला चेंडू होता, टप्पा पडल्यानंतर थोडासा उसळी घेणार चेंडू, फलंदाज मात्र चकतोय आणि नक्कीच डॉट चेंडूची समाप्ती होते. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकार्थ लागते 11. संधी भेटते डीजे ऑपरेटरला. विशाल विशाल हा सुद्धा एक चांगला गोलंदाज आहे. जनता एंडकडनं गोलंदाजी करतोय. पाहूया कशा प्रकारे खेळतोय, कारण की चिराग आणि तन्मय मात्र पहिल्या षटकामध्ये तरी चांगला खेळ गेलाय. त्यांना माहिती आहे की वडोळ बी संघ हा सुद्धा चांगला संघ आहे. जास्तीत जास्त धावा आपल्याला उभराव्या लागतील. चांगला फटका येते मात्र गली रिजन मध्ये खराब क्षेत्ररक्षण होत आहे. एक धाव निश्चित भेटे, बघूया दुसऱ्याला घेतात का, परंतु इथे मात्र खराब क्षेत्ररक्षण झाल्यामुळे नक्कीच जिथे 2 धावा होत्या तिथे मात्र 4 धाव भेटतात. धावसंख्या 4 ने वाढते आणि ती बसते 15 या आकड्यावरती. नक्कीच हिंदीचे महागुरु, हिंदीची बुलंद तोप प्रवीणजी दुगाडे सर इथं उपस्थित झालेत. त्यांचं सुद्धा आपण मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करूया. खऱ्या अर्थानं आज मात्र ग्लुकॉन डी यांनी सोबत आणली आहे. खराब चेंडू इथे मात्र ऑफ स्टोनच्या बराच बाहेर जाणार चेंडू. पंच आमच्याकडे वळतात, जमिनीला हा समांतर करतायत. धावसंख्या 1 ने वाढते ती पोहोचते 16 या आकड्यावरती. ऋषिकेश कदम सरांची मात्र कौतुक करावं लागेल. कालच्या रात्रीमध्ये पाहिलं, आजच्या रात्रीमध्ये सुद्धा चांगलं गुणलेखकचं काम करतायत. त्यांचं सुद्धा मनापासून आपण कौतुक केलं पाहिजे. 3 चौकारासाठी दर्शन पापळ यांच्याकडनं तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय. नक्कीच चांगलं आज आपण पाहतोय. 1 मे महाराष्ट्र दिन आहे, परंतु तितकंच चांगला आपण क्षेत्ररक्षण पाहतो. गळी रिजनमध्ये 1 धाव निश्चित भेटेल. धावसंख्या 1 ने वाढते ती पोचते 17 या आकड्यावरती. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना पत्र्या मारुती वरची कोपली संघ मात्र चांगला खेळ करतोय या मैदानावरती. ओम साई वडोळ बी, कारण की पाहिलं आपण वैभवचा पहिला षटक होता, त्यामध्ये 11 धावा आल्या. त्यानंतर आलेला गोलंदाज विशाल, त्याने सुद्धा आतापर्यंत 6 धावा दिल्यात. अजूनही काही चेंडू बाकी आहेत त्या षटकातल्या. थोडंसं क्षेत्ररक्षणमध्ये बदल होत आहे. स्ट्राईकला असणारा फलंदाज तन्मय. बघूया तन्मय कशा प्रकारे खेळ करतो. विशाल जनता एंडकडनं गोलंदाजी करतोय. चांगला चेंडू, परंतु तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. खरोखरच जिथे 4 धावा होत्या तिथे मात्र 1च धावावरती समाधान मानावं लागतंय. तसं की 1 ने वाढते ती पोचते 18 या आकड्यावरती. नक्कीच पत्र्या भारतीय संघ जेव्हा खेळतो तेव्हा किपरच्या पाठीमागं चेंडू येणे फार कमी असतं, कारण की ते अंडरमचे स्पेशालिस्ट आहे. खोपोलीमधले कुठला सर्वात चांगला संघ असेल तर तो पत्र्या मारुती संघ, हे मी निश्चित रूपी सांगेल. परंतु आज मात्र पाहतोय आपण ते ओरमच्या मैदानावरती काय खेळ करतायत. लाजवाब, एक्सलेंट, बढिया. नक्कीच चिराग आणि तन्मय, कौतुक करावं लागेल तन्मयचं. चांगला खेळ गेला आतापर्यंत. आपल्या वैयक्तिक 10 धावांवरती खेळतोय. विशाल मात्र थोडंसं क्षेत्ररक्षणमध्ये बदल करतोय, वारंवार बदल करतोय, कारण की दोन्ही फलंदाज यांची नेहमीच हे एकमेकांसमोर खेळत असतात. त्यामुळं प्रत्येकांचं माहिती आहे ना.
की कोण कुठल्या प्रकारे खेळत आहे. चांगला फटका ओ नक्कीच खराब क्षेत्ररक्षण. इथे मात्र 4 धाव भेटत आहेत. धावसंख्या 4ने वाढते ती पोहोचते 22 या आकड्यावरती. ओम साई वडवळ बी संघाचा जे फ्रँचायझी आमचे सुभाषजी सावंत साहेब ते लाईव्ह सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांनी सुद्धा मनापासून या शृंखलेला शुभेच्छा दिल्यात. काही वेळात त्यांचं नक्कीच तिथं पदार्पण होणार आहे. परंतु आता पाहिलं तर पात्र्या मारुती वरची उपरी संघ काय खेळ करतोय मैदानावरती. चांगला इथे मात्र चेंडू डॉट चेंडूची समाप्ती होते. डॉट चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या तिथेच स्थिरावते. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना 22. अजूनही या षटकात काही चेंडू बाकी आहेत आणि खरोखरच सलामीची जोडी काय खेळ करते या मैदानावरती. आणि प्रवीण सर यांना बऱ्याच वर्षाचा अनुभव या मैदानावरचा. आमचे अक्षयजी देशमुख साहेब इथं आलेत. त्यांचं सुद्धा आपण मनापासून स्वागत करूया. खराब चेंडू लेग स्टंपच्या बराच बाहेर जाणार चेंडू. पंच आमच्याकडे वळत आहेत. जमिनीला आज समांतर करतायत. धावसंख्या 1ने वाढते ती पोहोचते 23 या आकड्यावरती. कदम सर काल आपण सुद्धा पाहिलं सर रात्री. आज सुद्धा स्कोरिंगचं काम मात्र एकदम परफेक्ट इथे मात्र ते करतायत. बागुल सर ते सुद्धा एक चांगलं स्कोरिंगचं काम आपण बऱ्याच वेळेला त्यांच्याकडनं सुद्धा पाहिलंय. त्यांचं सुद्धा कौतुक करणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा विशाल चांगला चेंडू. इथे मात्र डॉट चेंडूची समाप्ती होते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पळकारते लागते 11:30च्या सरासरीने 23 धावा. संधी भेटते डीजे. हॅलो धन्यवाद डीजे ऑपरेटर. आज 1 मे कामगार दिन, महाराष्ट्र दिन. नक्कीच आपलं सुद्धा कौतुक करावं लागेल. सर्व तमाम भारतीयांना महाराष्ट्र दिनाच्या आपण आमच्या सवालाच्या वतीने मनापासून शुभेच्छा देऊया आणि बोलूया मैदानावरती. परंतु अजून एक नियम आपल्याला सांगायचा कदाचित राहिला असेल की दोन्ही संघाला 2-2 रिव्ह्यू, 1-1 रिव्ह्यू, दोन्ही संघाला 1-1 रिव्ह्यू नो किंवा वाईट यासाठी तुम्ही घेऊ शकता. फक्त नो किंवा वाईट एकच रिव्ह्यू भेटणार आहे तुम्हाला. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज वैभव, कोण समीर गोलंदाजी मार्गवरती. आता मात्र पाहतोय पॉवर प्लेचं थोडंसं डिस्ट्रिक्शन होतं ते मात्र क्लिअर होते. समीर गोलंदाजी मार्गवरती आहे आणि स्ट्राईकला असणारा फलंदाज तन्मय. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना फुलटॉस चेंडू आणि इथे मात्र स्कोअर लेगच्या डोक्यावरून हा येतोय नो +6 म्हणजे 7 धावा. आणि खराब चेंडू टाकतो तो गोलंदाज समीर. डीजे हॅलो धन्यवाद डीजे. इथे मात्र 7 धावा वाढते. धावसंख्या होते ती 30. चांगला चेंडू. इथे मात्र यॉर्कर टाकलेला चेंडू आणि फ्रीटचा चेंडू होता. परंतु 1 धाव लेग बायच्या सुरुवात भेटते. धावसंख्या 1ने वाढते ती बसते 31 या आकड्यावरती. सलग 3 चौकार आणि 3 षटकार मारले तर दर्शनजी पापळ साहेब यांच्याकडनं तब्बल 1000चा पारितोषिक आहे. ते पत्र्या मारुती वरची उबली संघाला. समीर
पहिला चेंडू खराब टाकला होता, त्यानंतर चांगला कमबॅक केला आणि आता मात्र स्ट्राईकला असणारा फलंदाज चिराग. चांगला चेंडू होता. सरळ बॅटीने जर प्रवीण सर धावा निघतायत तर बॅट उलटी करण्याची काही गरज नाही, रिव्हर्स स्वीपचा फटका मारण्याची काही गरज नव्हती. इथे मात्र डॉट चेंडूची समाप्ती होते. डॉट चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या तिथेच स्थिर होते 31. तिसरं षटक प्रगती फटावर असताना 31 धावा आणि सलामीची जोडी मात्र मैदानात आहे. काय पार्टनरशिप रंगली आहे ती पत्र्या मारुती वरची खोपोली संघाची. पुन्हा एकदा चांगला चेंडू, फसवा चेंडू टाकलेला, स्लोवर डिलिव्हरी टाकलेली आहे आणि नक्कीच जेव्हा जेव्हा गोलंदाज डॉट चेंडू टाकतो तेव्हा नक्कीच त्याचे हौसले तुमच्या भाषेत म्हणजे बुलंद होत आहेत. ते मात्र इथे हौसले बुलंद होताना दिसत आहेत गोलंदाज समीर याचे. चांगला चेंडू टाकतोय समीर. पहिला चेंडू खराब टाकल्यानंतर मी म्हणेल चांगला कमबॅक करतोय तो गोलंदाज समीर. चांगला फटका. इथे मात्र पॉइंटच्या डोक्यावरून नजाकत भराट स्ट्रोक म्हणायला हरकत नाहीये. धावसंख्या 4 ने वाढते आणि ती पोहोचते 35 या आकड्यावरती. संधी भेटते डीजे ऑपरेटरला. चांगला फटका. इथे मात्र हवाई फायर. सोप्पा जेल फलंदाज चिरागचा पारित होतो घातमा. पहिला आदरा बसतोय तो पत्र्या मारुतीवरची खोपोली संघाला. संधी भेटते डीजे ऑपरेटरला. नवले हा सुद्धा एक चांगला फलंदाज आहे, घातक फलंदाज आहे, परंतु समीरची प्रशंसा करावी लागेल. पहिला चेंडू नो +6, त्यानंतर चांगलं कमबॅक केलंय ते गोलंदाज समीर याने. पुणे एंडकडनं गोलंदाजी करतोय. आता मात्र ओमकार याला मात्र आपले इरादे स्पष्ट करावे लागेल. चांगला चेंडू, यॉर्कर चेंडू होता, परंतु पंच मात्र लगेच सांगतात हे षटक मात्र जमतंय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावत लागते 1 गडी बाद 35. संधी भेटते डीजे ऑपरेटरला. डीजे मनी आणि खोपोलीमध्ये या डीजेची चर्चा बऱ्याच वेळा आपण पाहतोय. कुठे हळदी असेल, कुठे लग्न असेल, कुठे मिरवणूक असेल, तर डीजे मनी हा मात्र नक्कीच तिथे असतो, कारण की तेवढी क्वालिटी आहे त्याकडे. नक्कीच डीजे मनीचं सुद्धा आपण कौतुक करणं गरजेचं आहे. परंतु इथे मात्र 3 षटकाचा खेळ संपतोय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर पत्रा मारुती वरची खोपोली संघाचा जो स्कोअर आहे 1 बाद 35. 1 बाद 35. तर असं वाटतंय प्रवीण सर, जर पाहायला गेलं तर पत्रा मारुती संघ याच रणरेटने खेळा तर कमीत कमी 55 ते 60 धावा होऊ शकतात. आणि त्यामध्ये गोलंदाज सुद्धा तेवढे ताकदवान आहे. परंतु वडवळ बी संघ, ओम साई वडवळ बी संघ हा सुद्धा तेवढाच तगडा संघ आहे. हा सामना मात्र हाय व्होल्टेज होईल यात तीळ मात्र शंका नाही आहे. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज विशाल संघाचं 4थं वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येते जनता यांकडनं विशाल. चांगला फटका. इथे मस्त एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं मारण्याचा फलंदाज तन्मय मात्र बाद होतोय. दुसरा आदरा बसतोय तो पत्रा मारुती वरची खोपोली संघाला. संधी भेटते डीजे ऑपरेटरला.
परी 11 मोगोळडी संघाचा कर्णधार आणि प्रकाश नगर संघाचा कर्णधार. मी आपणास विनंती करतो आपण त्वरित स्टेज जवळ यायचे. संदेश म्हात्रे यांच्याशी आपण संपर्क साधायचा आहे. परी 11 मोगलवाडी आणि प्रकाश नगर आपण लगेचच संदेश म्हात्रेची भेटायचं आणि ज्या तांत्रिक अडचणी असतील त्या मात्र सोडवायच्या. त्यानंतर नाणेफेकीचा कौल पूर्ण होईल. नक्कीच आपण पाहतोय बऱ्याच वेळेला जेव्हा वडवळ संघ असतो तेव्हा अजय महाराजे याची मात्र नक्कीच आपल्याला आढळून येते. एक चांगला घातक गोलंदाज आहे. नक्कीच तो बाहेर कुठेतरी खेळला गेला असेल परंतु नक्कीच त्याचा मात्र खेळ आपण नेहमीच पाहिला. एक चांगला अव्वल दर्जाचा गोलंदाज आहे तो अजय महाराजे. इथे मात्र धावसंख्या फलकर लागते 35. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज विशाल. चांगला फटका इथे मात्र स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून आउट ऑफ द पार्क आलेला फटका. देखणा फटका षटकार डीजे. धन्यवाद डीजे. आणि नक्कीच या बैलगाड्याला सुद्धा आपण पाहिलं बरेचसे त्याचे त्या स्पर्धा सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात रंगतात. इथे मात्र विशाल चांगला फटका परंतु तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहिलंय. एक धाव निश्चित भेटेल. धावसंख्या 1 ने वाढते ती पोचते 42 या आकड्यावरती. चौथं षटक प्रगतीपथावर असताना विशाल त्याने दुसरं षटक टाकलं होतं. त्यानंतर हा चौथं षटक टाकतोय. तर नक्कीच पुन्हा एकदा चांगला चेंडू डॉट चेंडूची समाप्ती. आता मात्र विशालला सुद्धा मी म्हणेल कमबॅक करताना दिसतोय. ओम साई वडवळ बी संघाचा विशाल तसं काही तिथे स्थिर होते. ती मात्र 2 गडी बाद 42. 2 गडी बाद 42. खराब चेंडू इथे मात्र लगेचच पंचाने आमच्या स्वर दिलाय परंतु गोलंदाजाने मात्र रिव्ह्यू घेतलाय. एक रिव्ह्यू कंपल्सरी आहे नो किंवा वाईटसाठी. तो मात्र रिव्ह्यू इथे वापरण्यात आलाय. थर्ड अंपायर आमचे पाहत आहेत. वाईट चेंडू वाईट. धावसंख्या 1 ने वाढते ती पोचते 43. आणि वडवळ ओम साई वडवळ बी संघाचा रिव्ह्यू इथं मात्र संपलाय. एकच आपण रिव्ह्यू घेऊ शकता नो किंवा वाईटसाठी. तो मात्र रिव्ह्यू वापरण्यात आला होता आणि पंचांचा जो निर्णय होता तो मात्र नक्कीच परफेक्ट होता. धावसंख्या 1 ने वाढते ती पोचते 43 या आकड्यावरती. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज विशाल. चला ते लहान मुलं आहेत बघा लवकर या बाळांना बाहेर. चांगला चेंडू होता तितकंच चांगलं यष्टिक्षण पाहिलं परंतु एक धाव निश्चित भेटते. धावसंख्या 1 ने वाढते ती पोचते 44 या आकड्यावरती. चला मोगलवाडी संघाचा कर्णधार आणि प्रकाश नगरचा संघाचा कर्णधार. बिग फाईट बिग मुकाबला आजच्या रात्रीमधला आपल्याला पाहायला भेटणार आहे. यानंतर खरोखरच अक्षय देशमुख वर्सेस सुनील चव्हाण तगडी लढत. विशाल बघूया
हॅलो. नक्कीच तिथे मात्र 4 षटकाचा खेळ संपला. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 45 धावा, परंतु सागरसाठी एक नक्कीच स्पेशल पारितोषिक आलं आहे आमचे दैबू यांच्याकडून. जर लगातार 3 चौकार किंवा 3 षटकार या 6 चेंडूमध्ये 3 चौकार आणि 3 षटकार कुठल्याही चेंडूवरती आले त्याच्याकडनं तर तब्बल 1000चं पारितोषिक देबूकडनं येणार आहे. म्हणजे सागरने या षटकामध्ये कुठल्याही प्रकारे 3 चौकार मारले किंवा 3 षटकार मारले तर तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक देबूकडनं येणार आहे. धन्यवाद देबू, आपलासुद्धा आभारी आहे. खरोखरच नेहमीच आपण क्रिकेटला जास्तीत जास्त महत्त्व दिलं आहे. इथे मात्र 4 षटकांचा खेळ संपला आहे. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 45 गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज येतोय आविष्कार सावंत. आमचे सुभाष सावंत जे फ्रँचायझी आहे त्याचे सुपुत्र प्रोफेसर खऱ्या अर्थानं सुनील चव्हाण, अक्षय देशमुख. एका बाजूला जर पाहायला गेलं तर प्रकाश नगर तर दुसऱ्या बाजूला मोगलवाडी. शेवटचा षटक टाकतोय तो गोलंदाज आविष्कार, स्ट्राईकला असणारा फलंदाज सागर. चांगला चेंडू होता. बॅटची कडा मला वाटते लागली पाहणं गरजेचं, परंतु लेग बायच्या स्वरूपात इशारा धावसंख्या 1 ने वाढते ती पोचते 46 या आकड्यावरती. 2 गडी बाद 46. आविष्कार याचा पहिला चेंडू मात्र नक्कीच चांगला होता आणि अशीच गोलंदाजी करावी लागेल जर आपल्याला 55 धावांच्या आत 50 धावांच्या आत रोखायचं तर चांगले गोलंदाजी करणं मात्र नक्कीच इथे मात्र चांगलं करावं लागेल. परंतु तितका ताकदवान फलंदाज सागर आणि ओमकार हे मात्र मैदानावरती आहे. सागरसाठी विशेष बक्षीस सुद्धा लावले आमचे दैबू सरांनी. चांगला चेंडू होता. इथे मात्र डॉट चेंडूची समाप्ती होते. स्लोवर चेंडू टाकलेला, फसवा चेंडू टाकलेला आणि नक्कीच फलंदाज मात्र चकतोय. आशाळभूत नजरेने पात्रात आहे. डॉट चेंडूची समाप्ती होते. डॉट चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या तिथे स्थिर होते 2 गडी बाद 46. शेवटचं षटक प्रगतीपथावर असताना चांगला फटका. इथे मात्र हवाई फायर झेल मात्र सुटतंय आणि नक्कीच सोप्पा झेल होता. मी नेहमीच आपण म्हटलं होतो पकडोगे क्यास तो बोलोगे झकास, छोडोगे क्यास तो हो सत्यानाश. परंतु कोणाचं होतं हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे, कारण की एक चांगल्या खेळाडूला आपण संधी दिली आहे. धावसंख्या 1 ने वाढते ती पोचते 47 या आकड्यावरती. आविष्कार सावंत काय गोलंदाजी करते आणि स्लॉगवरचं षटक प्रवीण जेव्हा जेव्हा असतं तेव्हा त्यावरती नुसते प्रहार असतात, चौकार षटकाराची बरसात असते, परंतु आविष्कारने पूर्णपणे थांबून ठेवलंय या फलंदाजाला. पुन्हा एकदा आविष्कार सावंत. चांगला चेंडू. इथे मात्र पुन्हा एकदा डॉट चेंडूची समाप्ती होते. आविष्कार सावंत याचं कौतुक करावं लागेल. काय गोलंदाजी करतोय, लाजवाब. सुनील चव्हाण आमचे मित्र, त्यांचा आज लग्नाचा वाढदिवस आहे. या आयोजकाच्या वतीने त्यांना नक्कीच लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आमच्या समालोचन कक्षाच्या वतीने सुद्धा. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू होता. डॉट चेंडू. आविष्कार सावंत जे या संघाचे फ्रँचायझी आहे, सुभाष सावंत त्यांचे सुपुत्र, त्यांना माहिती आहे की बऱ्याचशा धावा झाल्यात. जर आपले पप्पा वडील अडचणीमध्ये त्यांना मात्र बाहेर काढण्याचा प्रयत्न करतायत ते आविष्कार सावंत. काका थांबलं नक्कीच. पुन्हा एकदा चांगला चेंडू. बॅक टू बॅक मला वाटतं तिसरा चेंडू डॉट टाकतोय आणि नक्कीच 2च धावा देतोय. आविष्कार सावंतसाठी नक्कीच टाळ्या होणं गरजेचं आहे. काय षटक टाकलंय, शेवटचा षटक. नक्कीच सुभाष सावंत त्यांचे काका आहेत, म्हणजे सुपुत्र मामानेच. नक्कीच कौतुक करावं लागेल आविष्कार सावंत याचं. 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फडकत लागतायत 47. जिंकण्यासाठी 48 धावांची आवश्यकता आहे, परंतु त्या 48 धावा कशा होत आहेत, काय घडतंय, काय बिघडतंय, त्यासाठी घेऊन जात आहे हिंदीचा बुलंद तोप आमचे गुरुवर्य प्रवीणजी दुगाडे सरकार आहे. परंतु त्यापूर्वी जाऊया डीजे ला एक संधी देऊया. संधी भेटते डीजे ऑपरेटरला.
आणि मोगलवाडी संघाचा कर्णधार आणि प्रकाश नगर संघाचा कर्णधार आपण त्वरित यायचंय. O2 प्रवीण सर. हॅलो 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 माईक चेक. विनोद सर, महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र, या महाराष्ट्रानं अनेक नररत्नांना जन्म दिला. याच महाराष्ट्रानं संपूर्ण जगाला हेवा वाटेल असे जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज दिले. याच महाराष्ट्रानं संत ज्ञानेश्वर माऊली, संत तुकारामांसारखे आध्यात्मिक संत दिले. याच महाराष्ट्रानं जगामध्ये सर्वात मोठी लोकशाही असं म्हणणाऱ्या भारत देशाला घटनाकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिले. याच महाराष्ट्रानं गान सम्राज्ञी लता मंगेशकर दिल्या. आणि याच महाराष्ट्रानं सध्याचा जो क्रिकेटचा खेळ सुरू आहे त्या क्रिकेटचा देव अर्थातच भारतरत्न सर सचिन रमेश तेंडुलकर दिले. अशा या महाराष्ट्रात आपण भाग्यवान म्हणून जन्माला आलो. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र निर्माण व्हावा. 105 हौतात्म्यांनी बलिदान दिलं आणि ते बलिदान आता वाया जाऊ नये ही आजच्या तरुण पिढीची जबाबदारी आहे. आणि ती जबाबदारी ते यशस्वीपणे खांद्यावर पेलतायत. आणि म्हणूनच अशा या तरुण पिढीला, महाराष्ट्रात जन्मलेल्या आबालवृद्धांना महाराष्ट्र दिनाच्या या स्पर्धेचे आयोजक समीरजी दत्तात्रय मसूरकर आणि वीरेश्वर ग्रामस्थ मित्रमंडळ वरची खोपोली, संजय सोलंकी, तुषार धुमाळ, विनोद सोलंकी, मी स्वतः प्रवीण दुगाडे, त्याचबरोबर संदेशजी म्हात्रे, या सर्वांच्या वतीनं महाराष्ट्र दिनाच्या मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. विनोद, स्वतःची भाकरी ही स्वतः कमवावी लागते. कामगाराशिवाय दुसऱ्याला कोणाला करणार, दुसऱ्या कोणाला करणार. छोटे छोटे स्टॉल असतील, मग मोठ्या कॉर्पोरेट कंपनी असतील, पण त्या सगळ्या व्यावसायिकांच्या असेल यशस्वीतेच्या मागे जर कोण असेल तर ते आपले कामगार बंधू. त्यांना या जागतिक कामगार दिनाच्या मनापासून आपण शुभेच्छा देऊया. गेंदबाज प्रणय गायकर, इनकी तरफ से 2000 का इनाम है. विशाल सपकाल अगर 3 गेंदों में 3 छक्के लगाते हैं तो, और ये पहला आया है बल्लेबाज विशाल के बल्ले से. ठोक दीजिए. अच्छी गेंदबाजी करनी होगी क्योंकि 48 का पीछा करते हुए पहली गेंद पर ओम साई वड़वड़ बी के प्रारंभिक बल्लेबाज विशाल ने पुल किया. उनका पुल सक्सेसफुल हुआ. स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर 6 रन. हमारे हेमंत कोहली और उनका पैनल पिछले साल की तरह इस साल भी करंजीकर और दलाल सर. एक फिल्म आई थी मिथुन दा की दलाल, काफ़ी सुपर डुपर हिट हुई थी, और ये दलाल अब क्रिकेट में हिट हो रहे हैं. दलाल सर, उनका भी हम स्वागत करेंगे. लेकिन मैच की तरफ हम चलेंगे. 48 रन उतने ज़्यादा नहीं है यहाँ पर जो चिराग पापड़ एंड कंपनी ने बनाया है. पत्रा मारुति की डेयरिंग की मैं दाद देना चाहूँगा. सुनील चौहान द्वारा ऑर्गेनाइज मिनी वर्ल्ड कप अंडर आर्म क्रिकेट कप वो उन्होंने जीता. यहाँ पर जो अंडर आर्म की टूर्नामेंट हुई वहाँ पर चिराग पापड़ को प्लेयर ऑफ द टूर्नामेंट बाइक मिली. अब उन्होंने डेयरिंग की है सीधा ओवर आर्म. और विनोद सोलंकी, आप हमेशा कहते हैं डेयरिंग करेगा तो भाई बनेगा, ब्लाइंड करेगा तो जीतेगा. बैकफुट पे जाके इस गेंद को खेलने की कोशिश की थी, लेकिन ये ऑफ स्टंप से बहुत ज़्यादा बाहर. बैट बॉल का इशारा. 7 पर खेल रही है. 48 का पीछा करते हुए ओम साई वड़वड़. विशाल का एक बेहतरीन छक्का जिसमें शामिल है. 3 छक्के लगाने पर गायकर इनकी तरफ से उनके लिए, प्रणय गायकर इनकी तरफ से उनके लिए 1000 का इनाम है. वर्ल्ड कप माना जाता है. कई टीमें कतार में खड़ी थी. कतार में
लेकिन संदेश महात्रे ने ये जिम्मेदारी बखूबी निभाई। परछाई माना जाता है इन्हें समीर जी मसूरकर का। और वही ऑल इंडिया ओपन के खिलाड़ियों के जो जितने भी फैंस हैं वो फैंस खुश होंगे संजय सोलंकी की मेहनत अंतिम रात को देखते हुए, क्योंकि ऑल इंडिया ओपन के कई सितारे इस पंत पाटणकर क्रीडा नगरी पर आपको खेलते हुए नजर आएंगे। 48 का पीछा करना है, 7 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। 41 रनों की अभी भी ज़रूरत है। गेंदें बची 28, 13 का फासला है रनों और गेंदों के बीच। आईवा कैच क्या है आज? कल उम्रे के एक लड़के को आईवा कैच के जरिए साइकिल मिला था। अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश, अब गेंदबाज सही लाइन और लेंथ से गेंदबाजी कर रहे हैं ओंकार। विशाल ने स्ट्राइक रोटेट किया, सिंगल लिया, 8 पे पहुंचा टोटल, 40 की दूरी, 27 गेंदे। इस वक्त स्ट्राइकर एंड पर विशाल के साथी ऋषिकेश, विशाल के साथी ऋषिकेश ओंकार करेंगे इस ओवर की अगली गेंद। संदेश जी एवले साहब यहाँ पर आ चुके हैं, उनका भी हम स्वागत करेंगे। तुषार धुमाल देखिए अपने मुन्ना फैंस क्लब के साथ आए, भोपू लेकर आए ताकि भोपू की आवाज़ गूंजे। बैकफुट पे जाके इस गेंद को खेला, बहुत ही बढ़िया, पॉइंट के ऊपर से डीप बैकवर्ड पॉइंट, बाउंड्री के बाहर। 4 रन बल्लेबाज ऋषिकेश के बल्ले से ये खूबसूरत चौवा। ठोक दीजिए। छब्बीस गेंदे और अब 36 रनों की ज़रूरत। तमाम दर्शक इस मैच को देख रहे हैं। डीजे थोड़ा आवाज़ छोड़ दो, खुला करो ज़रा। और ये रिव्यू लिया जा चुका है, किस वजह से? वाइट बॉल के लिए। हेमंत कोहली सर, काफ़ी तजुर्बा है इन्हें, लेदर टूर्नामेंट हो या टेनिस बॉल क्रिकेट टूर्नामेंट हो, काफ़ी तजुर्बा है और उस तजुर्बे के तहत वो बताएंगे। अब जो बैटिंग टीम ने रिव्यू लिया है एकमात्र उनके लिए मिलेगा नो बॉल या वाइड। तो सुनील चौहान को हम शादी की सालगिरह की ढेर सारी शुभकामनाएं देना चाहेंगे। क्या ये अंपायर? फेयर डिलीवरी। तो रिव्यू ख़त्म हो चुका है। अब अगले 5 ओवर तक जब तक ख़त्म नहीं होते आप रिव्यू नहीं ले सकते। बैटिंग करने वाली टीम एक रिव्यू यहाँ पे दिया जा चुका है। भवानी स्पोर्ट्स के ओनर मनोज भोईर साहब यहाँ पर आ चुके हैं। उनका सपना 15वें साल तक पूरा नहीं हो सका लल्लू को उल्लू बनाने का। राइट आर्म ओवर द विकेट, सीधे बल्ले से इस गेंद को खेला और ये सीधा स्ट्रेट लॉन्ग ऑफ के ऊपर से 6 रन। रोचक होगा। अक्षय देशमुख बनाम सुनील चौहान। मैच की तरफ हम चलेंगे जहां पर 18 रन 48 का पीछा करते हुए स्कोर बोर्ड के ऊपर आ चुके हैं। अभी भी 24 गेंदों में 30 रनों की ज़रूरत है। दोनों ही प्रारंभिक बल्लेबाज, चाहे विशाल हो या उनके साथी ऋषिकेश हो, दोनों अच्छा खेल रहे। ऋषिकेश ने इस ओवर की आखिरी गेंद के ऊपर लॉन्ग ऑफ के ऊपर से 6 लगाया और उन 6 की वजह से जो 12 रनों पर टोटल था 5 गेंदों की समाप्ति पर उसने छलांग लगाई, 18 पे पहुंचा। 48 रन मैंने पहले ही कहा था। पत्रा मारुति एक नई टीम है, अंडर आर्म क्रिकेट होता तो ये 48 रन मैं कहता हूँ उनके लिए बहुत ज़्यादा है। 5 ओवर में 30 में 18,
क्योंकि अंडरआर्म क्रिकेट में मैंने इनकी गेंदबाजी देखी है, बल्लेबाज को हिलने का मौका तक नहीं देते ये। मैंने बॉलर कई देखे, मनोज भोईर देखा मैंने, अंडरआर्म स्पेशलिस्ट बॉलर अक्षय देशमुख देखा, लेकिन पत्रा मारुति ये जो टीम है, पर्सनली मैं इसका फ़ैन हूँ बतौर बॉक्स क्रिकेट। ये टीम अंतिम क्षणों तक हार नहीं मानती जब ये अंडरआर्म क्रिकेट खेल रही होती है। ऑस्ट्रेलियन मानसिकता जिसे हम कहते हैं, वो मानसिकता इन खिलाड़ियों में नज़र आती है। अब देखना ये होगा, अंडरआर्म से वो ऊपर आ चुके हैं, ओवरआर्म क्रिकेट खेल रहे हैं। खोपोली टेनिस क्रिकेट का ये वर्ल्ड कप है। 24 गेंदें 30 रन उतने ज़्यादा नहीं है, क्योंकि प्रारंभिक बल्लेबाज काफ़ी अच्छा खेल रहे हैं ओम साई वड़वड़ बी की तरफ से। लेकिन क्या जो मानसिकता लेकर वो खेलती है अंडरआर्म क्रिकेट में पत्रा मारुति, क्या वही वो लेकर खेलेंगे इस मैच को, अंतिम क्षणों तक नहीं छोड़ेंगे ओम साई वड़वड़ बी के लिए, जो ऑस्ट्रेलियन मानसिकता की मैंने बात की जब ये अंडरआर्म क्रिकेट खेलते हैं। तन्मय, टेनिस की दुनिया के मशहूर धुरंधर, कई खिलाड़ी यहाँ पर खेलते हुए नजर आएंगे। विश्वजीत ठाकुर से लेके उस्मान पटेल तक, कृष्णा सातपुते से लेके ओंकार देसाई तक, करण अंबाला भी शायद आ सकते हैं, क्योंकि इस टूर्नामेंट की हवा पूरे महाराष्ट्र नहीं पूरे देश में हो चुकी है। फरदीन काजी जैसे खिलाड़ी 21 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। सुभाष सावंत जो इस टीम के फ्रेंचाइजी है, थोड़े खुश होंगे क्योंकि उनके ऋषिकेश और विशाल ने अच्छी शुरुआत दी है उनकी टीम को। और जो उनके भतीजे आविष्कार, जिन्होंने, सावंत ने क्या गेंदबाजी की है, जिस तरह मेरे भतीजा आजकल काफ़ी अच्छी कमेंट्री कर रहे हैं, मानस मनोहरे, रिवर्स दागने की कोशिश, रन अगर सीधे बल्ले से आ जाए, सीधी उंगली से अगर घी निकल आए तो उंगली टेढ़ी करने की ज़रूरत नहीं होती। यहाँ पर ऋषिकेश ने रिवर्स खेलना ज़रूरी समझा, गेंद आई डॉट, रुका हुआ टोटल वहीं पे। अब 21 गेंदे 27 रनों की ज़रूरत, 21 गेंदे 27 रनों की ज़रूरत। गेंदबाज तन्मय, राइट आर्म ओवर द विकेट विशाल के लिए, और विशाल ने अपना बल्ला खोला और मचाया हल्ला। जैसे बल्ला खोला, अपोजिशंस के ऊपर हल्ला किया, और ये हुआ छक्के का बोलबाला। ठोक दीजिए। धन्यवाद डीजे। गरीबों के मसीहा, गरीबों के मसीहा दत्तू चौहान यहाँ पर आ चुके हैं। खोपोली में चाहे कोई भी गरीब हो, मजलूम हो, पीड़ित हो, उनके लिए हमेशा मददगार साबित होने वाले गरीबों के मसीहा। और इसी टूर्नामेंट से ये नाम फेमस हुआ है। समीर जी मसूरकर साहब की ये जो नगराध्यक्ष और माजी नगराध्यक्ष ट्रॉफी है, टॉस कीजिए तुषार। सुभाष नगर बनाम मोगलवाड़ी, परी 11 सुभाष नगर, प्रकाश नगर, माफ़ी चाहूँगा, प्रकाश नगर। कितना अच्छा वर्ल्ड कप, मिनी वर्ल्ड कप अंडरआर्म का ऑर्गेनाइज किया था। सुनील चौहान, आनंद चौहान, दत्तू चौहान। 28 रन स्कोर कार्ड के ऊपर, 20 की दूरी, 19 गेंदे। संदेश सर, उन्नीस गेंदे और अब 20 रनों की जरूरत। रन बॉल, ये मैच आ चुका है। फर्स्ट एड लेके जाइए ग्राउंड के ऊपर। देखिए
तो मैं ज़रूर गुजारिश करना चाहूँगा वड़वड़ के चाहने वालों को, पत्रा मारुति के चाहने वालों को, इस चैनल पर आप अगर ये मैच देख रहे हैं तो इस चैनल को लाइक करें, शेयर करें, सब्सक्राइब करें, बेल आइकॉन दबाना ना भूले। समीर आ चुके हैं, ऋषिकेश रिटायर्ड हेड हो चुके हैं, लेकिन उसका कोई परिणाम नहीं हुआ। 19 में 20 की ज़रूरत थी, अब 18 में 13 की ज़रूरत इस बेहतरीन सिक्सर के कारण। ठोक दीजिए। टॉस किसने जीता सर? मोगलवाड़ी ने टॉस जीता है। परी 11 मोगलवाड़ी बैटिंग करने का फैसला किया है। परी 11 मोगलवाड़ी ने। 14 रनों की ज़रूरत है, 18 गेंदें बची है। आसान सा मैच है ओमसाई वड़वड़ बी के लिए। विशाल पाटनोस्कर चर्चा कर रहे हैं कल के मुकाबले के बारे में, क्योंकि कल साई बाबा नगर के साथ उनका मुकाबला है। साई बाबा नगर के शुभम भोसले, संजय सोलंकी, हितेन सोलंकी और बाएं हाथ के बल्लेबाज सुशांत मोरे, उनके दिल में अभी भी उस हार का जख्म होगा जो चैंपियन बनते हुए दिया है वीरेश्वर मित्र मंडल वर्ची खोपोली ने ताकई के मैदान पर। लेकिन ये देखिए हल्ला 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 हो रहा है। इस मुकाबले में कुछ नहीं बचा। 8 रनों की जरूरत, गेंदें बची है 17। ठोक दीजिए। सामने इनका नाइट मैच में एक ही मुकाबला हुआ है, वीरेश्वर बनाम साई बाबा नगर। वहां पर जीत हासिल की है वीरेश्वर वर्ची खोपोली ने, 1-0 से वो आगे है। लेकिन संजय सोलंकी हिसाब से पक्के है, वो हिसाब किताब में इतने माहिर है कि वो शायद कल अपनी पूरी जान लगाएंगे उस मैच में ताकि बराबरी हो 1-1 की। आकाश जी सर यहाँ पर आ चुके हैं, उनका भी हम स्वागत करेंगे। पत्रकार आकाश जी, उनका स्वागत। ये अच्छी गेंद डाली गेंदबाज आदित्य ने। संदीप गोरे और राजू साहू, इन दोनों मेहमानों से मैं गुजारिश करना चाहूँगा, प्रकाश नगर का मैच है, आपको ऊपर आना है। और ये हमारी तरफ आता हुआ आएगा कैच, लेकिन ठीक हमारे सिर के ऊपर। मैच में कितने रन चाहिए? लेवल, स्कोर इज लेवल। कंपल्सरी चेसिंग है। तर पत्रकार यांचं मनापासून आपण स्वागत करूया। संदेश म्हात्रे यांच्या शुभ हस्ते स्वागत केलं जाईल। लेकिन अगला मैच तुषार महासंग्राम होगा। मैच सिंगल की दूरी तय करनी है। बॉल दीजिए ग्राउंड पे। और इस मैच को जीता ओम साई वड़वड़ बी ने। तो बैटिंग करने का फैसला किया है परी 11 मोगलवाड़ी ने। तो अपोजिशंस प्रकाश नगर से मैं गुजारिश करना चाहूँगा कि आप अपनी फील्डिंग फैलाइए। और इस मैच के प्लेयर ऑफ द मैच अवार्ड गोज टू विशाल सपकाल। लेकिन संजय सोलंकी के दिल की ये ख्वाहिश है, इस मैच में तो विशाल सपकाल प्लेयर ऑफ द मैच बने हैं, लेकिन अगले मैच में प्लेयर ऑफ द मैच बने सुनील चौहान।